जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळवस्ती केंद्रवाली तालुका पाटोदा जिल्हा बीड आपल्या शाळेच्या वतीने 5वी जवाहर नवोदय 5वी शिष्यवृत्ती व सैनिकी स्कूलसाठी लाईव्ह तासिकेचे आयोजन केले आहे। त्याच्यामध्ये दररोज तुम्हाला लाईव्ह लेक्चर अनुभवायला मिळेल व्हा जेणेकरून आपला अभ्यास होईल। त्याचबरोबर प्रश्नसंचय तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील परीक्षेच्या आधी। त्याचबरोबर तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर अनलिमिटेड व्ह्यू तुम्हाला असतील ते फेसबुक आणि व्हॉट्सअपवर फेसबुक आणि यूट्यूबवरती उपलब्ध असतील। प्रत्येक घटकावर जास्तीत जास्त सराव टेस्ट तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जातील जेणेकरून आपल्या त्या घटकाचा परिपूर्ण असा अभ्यास व्हावा। त्या घटकावर असणाऱ्या सराव टेस्टचा निकाल पालकांना आणि मुलांना पाहण्यासाठी उपलब्ध आहे। तो त्याचा लाभ पालकांनी शिक्षकांनी घ्यावा। पीडीएफ स्वरूपात नोट्स उपलब्ध आहेत जेणेकरून त्याचा पीडीएफ स्वरूपात प्रिंट काढूनही आपण अभ्यास करू शकता। संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची आमच्या शाळेच्या वतीने हमी देण्यात येत आहे। त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एवढंच करायचंय, व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचंय, आपल्या मित्रांना सवंगड्यांना सांगायचंय, त्यांनाही तास करायला लावायचा आहे। त्याचबरोबर युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचा आहे, शेअर करायचा आहे, लाईक करायचा आहे आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा आहे। कारण टेलिग्राम चॅनल मध्ये तुम्हाला सर्व लिंक उपलब्ध होणार आहेत। त्यासाठी तुम्हाला टेलिग्राम चॅनल जॉईन होणं गरजेचं आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारच्या क्लासेसची किंमत महाराष्ट्रामध्ये भरपूर आकारणी केली जाते, परंतु आमच्या शाळेच्या वतीने प्रदीपला लिंक आली नाही त्याचं नेट चालू करून बंद करा, कारण नेट चालू बंद केल्याशिवाय त्याला लिंक जाणार नाही। कारण लिंक तर ग्रुपवर आहे, सगळ्यांना एक संगत जात असते। प्रदीपला फोन करून सांग नेट चालू बंद करायला सांग। आपल्या शाळेच्या वतीने हा सगळा अभ्यासक्रम फ्री स्वरूपात उपलब्ध करून दिला जात आहे, तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा। चला तर आज 5वी जवाहर नवोदय भाषा विषयावर आधारित आजची लाईव्ह तासिकेचं आपण आयोजन केले आहे। जवाहर नवोदय उतारे भाषा विषयावर उतारे याच्यासाठी आपण आज लाईव्ह तासिका घेत आहोत। चला तुम्हाला सांगताना आम्हाला आनंद होतोय की आपल्याला 200 प्लस उतार्यांचे पीडीएफ स्वरूपात नोट्स तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील। त्याचबरोबर 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील। त्याचबरोबर या 200 प्लस उतार्यांसाठी 100 प्लस लाईव्ह तासिका प्लस 200 प्लस रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला फेसबुक आणि युट्यूब वरती उपलब्ध करून दिले जाईल। त्यासाठी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। चला विद्यार्थी मित्रांनो, मी सोमीनाथ सोनवणे आजच्या लाईव्ह तासिकात जवाहर नवोदय उतारा क्रमांक 49 मध्ये आपलं सहर्ष असं स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असा भाषा विषयातील उत्तरावर आधारित सराव चाचणी क्रमांक 49 मधील प्रश्नांचं आयोजन केलं आहे। आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या 200 प्लस उत्तरांचा अभ्यास करून प्लस ऑनलाईन सराव टेस्ट सोडून भाषा विषयाचे 20 प्रश्नाचे 25 गुण 100% मिळवा, ते खात्रीशीर। चला तर तुमच्या स्क्रीनवर उतारा क्रमांक 49 अगदी सोपा उतारा आहे, तुमच्यासाठी पाठवला आहे। तो वाचा, तुमच्यासाठी 1 मिनिटाचा अवधी देतो। वाचून झाल्यानंतर आपल्या चॅट बॉक्स मध्ये टाईप करा। प्रशांत सानपचं वाचून झालंय। अभिनंदन प्रशांत। तर ओम सोमनेचं वाचून झालंय। अभिनंदन ओम।
बघा कृष्णा खाडेचं वाचून झालंय. अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो, तुमचं वाचण्याचं स्पीड चांगलं आहे. चला मी उत्तर वाचून दाखवतो. उत्तरा क्रमांक 49. तुम्ही काळजीपूर्वक ऐका जेणेकरून आपल्याला या उत्तरावरील सर्व प्रश्नांची उत्तरं देता येतील. पहा, आपल्या झेंडा म्हणजे ध्वज याच्यावरती हा उतारा आहे, त्याची माहिती आपल्याला यात दिलेली. सृष्टीखंड, अभिनंदन, तुझे वाचून झालं. उत्तरा क्रमांक 49 काळजीपूर्वक ऐका. चला, राष्ट्रीय झेंडा कोणत्याही देशाचे स्वातंत्र्याचे सत्तेचे प्रतीक आहे. प्रत्येक देशाला आपला एक राष्ट्रीय ध्वज असतोच. भारताचा पण आपला एक राष्ट्रीय झेंडा आहे. हा 3 रंगाच्या पट्ट्याने बनलेला असल्याने त्याला तिरंगाही म्हणतात. हे 3 रंग केशरी, पांढरा व हिरवा असे आहेत आणि त्याचे आपले सांकेतिक अर्थ आहे. केशरी त्यागाचा आहे, पांढरा शुद्धता आणि शांततेचा, हा हिरवा पांढरा हा शुद्धता आणि शांततेचा प्रतीक आहे व हिरवा हा समृद्धीचा प्रतीक आहे. मधल्या पांढऱ्या पट्टीत निळ्या रंगाचे अशोक चक्र असते. त्याचा 24 आऱ्या असतात. हे चक्र प्रगतीचे प्रतीक आहे. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर पंतप्रधान आणि प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपती तिरंगा झेंडा फडकवतात. जेव्हा हा गगनात फडकवणारा तिरंगा ध्वज देशवासी पाहतात तेव्हा त्यांना मन गर्वाने आणि आनंदाने उचंबळून येते. असे देशाचे स्वातंत्र्याचे प्रतीक असणारा तिरंगा झेंड्याचे प्रत्येक नागरिकाने सन्मान केला पाहिजे. पहा, आपल्या झेंड्याविषयी माहिती आहे. चला, त्याच्यामध्ये 3 रंग असतात, त्याच्यामध्ये अशोक चक्र असतं, आहे की नाही, आणि प्रत्येक देशाला स्वातंत्र्याचे प्रतीक म्हणून एक झेंडा असतो. आपल्या देशाच्या झेंड्याचं नाव तिरंगा आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, एकदम सोपा उत्तरा. पहिला उत्तरा क्रमांक 49 मधील पहिला प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवर दिसतोय. पहा, प्रश्न पहिला, राष्ट्रीय झेंडा कशाचे प्रतीक आहे? राष्ट्रीय झेंडा कशाचे प्रतीक आहे? पर्याय 1 देशाचे स्वातंत्र्य व सत्तेचे, पर्याय बी आनंदाचे, पर्याय सी गर्वाचे आणि पर्याय डी यापैकी नाही. पहा, कृष्णाशी उत्तर देतोय गर्वाचे. पहिल्याच ओळीमध्ये उत्तर आहे. कृष्णा असं बडबडल्यासारखं कमेंट करतो. ओम सोनवणे, अभिनंदन. ओम तुम्हाला उत्तर दिलं त्यांनी. ओमचं हे उत्तर येतंय. कृष्णा खाडेने उत्तर बदललं, हे उत्तर टाकतोय. चला, बाकीच्याने उत्तर टाका. आरती, प्रीती, सोनाल, कदम हे उत्तर टाकताय. सृष्टी गंडाळ हे उत्तर टाकते. चला, अभिनंदन तुमचं सर्वांचं उत्तर बरोबर आहे. पहिल्याच ओळीमध्ये याचं उत्तर आहे. राष्ट्रीय झेंडा कोणत्याही देशाचे स्वातंत्र्य सत्तेचे प्रतीक असतं. पहा, पहिल्याच ओळीमध्ये प्रत्येक देशाचा एक झेंडा असतो आणि ते राष्ट्रीय स्वातंत्र्य सत्तेचे प्रतीक आहे. प्रश्न पहिला, राष्ट्रीय झेंडा कशाचे प्रतीक आहे? योग्य उत्तर देशाच्या स्वातंत्र्याचे सत्तेचे, पर्याय ए. चला, तुमच्यासाठी दुसरा प्रश्न. पहा, ज्या वेळेस असा प्रश्न येतो जशास तसं वाक्य आपल्याला उत्तरामध्ये शोधावं लागतं, जेणेकरून पर्याय बघायची वेळच येत नाही. पहा, प्रश्न दुसरा, केशरी, पांढरा व टिंबटिंब तिरंग्याचे रंग आहेत. पर्याय ए केशरी, पर्याय बी पांढरा, पर्याय सी हिरवा आणि पर्याय डी सर्वच. हा, उत्तर आले. प्रशांतचं सी उत्तर येतंय, ओमचं सी उत्तर येतंय. पहा, कोणत्या ओळीमध्ये याचं उत्तर आहे शोधा बरं. ओळ क्रमांक 3 आणि 4 मध्ये याचं उत्तर शोधून मिळतंय. पहा, सृष्टी गंडाळ सी, कृष्णा खाडे सी, अभिनंदन, कदम सी उत्तर देत आहे. अभिनंदन सगळ्यांचं. चला विद्यार्थी मित्रांनो, आपला सहभाग असाच नोंदवा. ओम सोनवणेला सापडले. तिसऱ्या आणि चौथ्या वेळेस बघा, केशरी, पांढरा व हिरवा असेच आहे. पहा, तिसऱ्या आणि चौथ्या ओळीमध्ये याचं उत्तर आहे. प्रश्न दुसरा, केशरी, पांढरा व टिंबटिंब तिरंगाचा रंग आहे. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. सी उत्तर दिलेले सर्वांचं अभिनंदन. चला विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी या उत्तरावरील तिसरा प्रश्न. प्रश्न तिसरा, तिरंग्याच्या चक्राचे नाव काय? आपल्या तिरंगा झेंड्याच्या मध्ये जे चक्र आहे त्याचं नाव काय? पर्याय 1 आकाराने मोठा,
पर्याय बी अशोक चक्र, पर्याय सी लाल चक्र, पर्याय डी यापैकी नाही. पहा या उत्तरामध्ये आलेलं आहे त्या चक्राला काय नाव आहे पहा. ओळ क्रमांक 5 मध्ये तुम्हाला ते नाव पण मिळेल. कृष्णा खाडे बी उत्तर देतोय, ओम सोनवणे बी, प्रशांत सानप बी. चला बाकीचे उत्तर टाका. आरती, प्रीती, सोनल, आसावरी, महेश, सृष्टी रंडाळ बी उत्तर देते. सृष्टी बेटा प्रश्न क्रमांक आधी पर्याय नंतर टाकत चलत जा. अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांचं उत्तर बरोबर आहे. कदम बी उत्तर देत आहे. अशोक चक्र. चला प्रश्न तिसरा. तिरंगा चक्राचे नाव आहे काय आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय बी अशोक चक्र. बी उत्तर दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. चला असाच अभ्यास चालू ठेवा. चला या उत्तरावरील पुढचा प्रश्न उत्तरा क्रमांक 49 वरील चौथा प्रश्न. प्रश्न चौथा. तिरंग्यातील हिरवा रंग टिंबटिंबचे प्रतीक आहे. पर्याय ए त्यागाचे, पर्याय बी आनंदाचे, पर्याय सी शांततेचे आणि पर्याय डी समृद्धीचे. पहा पांढरा रंग एका कशाचे प्रतीक आहे, हिरवा रंग कशाचे प्रतीक आहे आणि केशरी रंग कशाचे प्रतीक आहे असं ओळीमध्ये उल्लेख आलेला आहे. प्रश्नाचं उत्तर आलंय पहा डी. ओमचं उत्तर आलंय डी. सृष्टी रंगाळ डी. कृष्णा काळे डी. चला अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो. चला असाच अभ्यास चालू ठेवा. बाकीच्यांनी उत्तर टाका. आरती, प्रीती, सोनल चला लवकर उत्तर टाका. आसावरी. तिरंग्यातील हिरवा रंग हे कशाचे प्रतीक आहे तर प्रश्न चौथा याचं योग्य उत्तर सर्वांचंच बरोबर आहे. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 डी समृद्धीचं. पहा पांढरा रंग आहे शुद्धता आणि शांततेचं प्रतीक आणि हिरवा रंग आहे समृद्धीचं प्रतीक आणि केशरी रंग आहे त्यागाचं प्रतीक. पहा केशरी रंग त्यागाचं प्रतीक, पांढरा रंग शांततेचं प्रतीक आणि हिरवा रंग समृद्धीचं प्रतीक आहे. आपल्याला इथं फक्त हिरव्या रंगाबद्दल विचारलं होतं. त्याचं योग्य उत्तर आहे प्रश्न चौथ्याचं योग्य उत्तर पर्याय डी समृद्धीचं. चला डी उत्तर दिलेल्या सर्वांचं कदमचं चला आणि कदम डी उत्तर देत आहे सर्वांचं अभिनंदन. चला योग्य अभ्यास करताय तुम्ही. या उत्तर क्रमांक 49 मधील शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीन वरती पहा. प्रश्न 5वा. खालीलपैकी कोणता झेंड्याचा समानार्थी शब्द नाही. प्रश्न नीट बघा. मीही सोडवताना गोंधळलो होतो. प्रश्न नीट बघा. समानार्थी शब्द नाही विचारलंय त्यांनी, आहे नाही. मी आहे लिहिलं होतं, ध्वज लिहिलं होतं, माझ्याकडून चुकलं होतं सोडवताना टेस्ट. पहा प्रश्नाकडे नीट बघितलं नाही तर आपलं उत्तर चुकू शकतं. पहा प्रशांत सानप डी उत्तर देतोय. ओम चला सृष्टी कंडाळने बी उत्तर दिलंय. पहा निशान. प्रशांत डी उत्तर देतोय तिरंगा. ओम सोनवणे सी उत्तर देतोय पताका. पहा तुमचा गोंधळ व्हायला लागलाय. प्रश्न नीट वाचा. खालीलपैकी कोणता झेंड्याचा समानार्थी शब्द नाही. नाही या शब्दाकडे लक्ष द्या बारकाईने. नाही या शब्दाचं लक्ष दिलं तर तुम्हाला याचं योग्य उत्तर लगेच मिळेल. कन्फ्युजन आहे सगळ्यांचं. सृष्टी बी देते, ओम सोनवणे सी देतोय, कृष्णा डी देतोय, कदम सी देतोय. चला विद्यार्थी मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे. बऱ्याच जणांचा गोंधळ झालाय. समानार्थी शब्द आपल्याकडे नसल्यामुळं त्याचा सार्थ नसल्यामुळं ध्वज आणि निशाण हे तर समानार्थी तुम्हाला माहितीच होते, पण त्याचबरोबर पताका हा सुद्धा ध्वजचा समानार्थी शब्द आहे, झेंड्याचा समानार्थी शब्द आहे. येथे फक्त आणि फक्त तिरंगा हे झेंड्याचा समानार्थी शब्द नाही. विद्यार्थी मित्रांनो यामधील फक्त कृष्णा खाडेचं आणि प्रशांत सानपचं उत्तर बरोबर आहे. बाकीच्यांचं उत्तर चुकलं होतं. चला योग्य अभ्यास करा. तुम्हाला लिंक टाकलेली आहे, सराव टेस्ट टाकलेली आहे. ते सराव टेस्ट सोडवत चला. सराव टेस्ट सोडवल्यानंतर माझ्या वैयक्तिक नंबर वरती तुमचा निकालाचा लिंक शेअर करत चला. ग्रुपवर शेअर करू नका. चला प्रशांत म्हणतोय सगळ्यात आधी मी उत्तर टाकलं होतं, बरोबर उत्तर टाकलं होतं प्रशांत. उत्तर कुणी टाकलं होतं याच्यापेक्षा बरोबर असणं खूप महत्वाचं आहे. अभिनंदन. ज्यांचं डी उत्तर आहे त्यांचं अभिनंदन. प्रश्न 5वा.
खालीलपैकी कोणता झेंड्याचा समानार्थी शब्द नाही, तर त्याचं योग्य उत्तर आहे तिरंगा. योग्य उत्तर आहे तिरंगा. लक्षात आलं? चला विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे उत्तर क्रमांक 49 तिथे संपत आहे. चला अद्यापही आपण आपल्या मित्रांना ही लिंक शेअर केली नसेल तर आपल्या शाळेच्या ग्रुपवर, इतर ग्रुपवर शेअर करा, मेसेज शेअर करा, आपला युट्यूब चॅनल लाईक करा. तुम्ही सबस्क्राईब केलेलाच आहे, आपल्या मित्रांनाही सबस्क्राईब करायला लावा जेणेकरून तेही या फ्री सुविधेचा लाभ घेतील. टेलिग्राम चॅनल जॉईन करा जेणेकरून तुम्हाला सर्व लिंक एकाच ठिकाणी